मी पहिला असं दिसायचो, असं झालो. ह्या लोकांनी कमी केलेलं वेट, ह्या लोकांनी 25 किलो वजन कमी केले, ह्या लोकांनी 30 किलो कमी केले, ह्यांनी 18 किलो कमी केले, ह्यांनी 15 किलो वजन कमी केले, ह्यांनी 15 किलो. अशा भरपूर लोकांचा एक्सपिरियन्स आहे ज्या लोकांनी वेट कमी केलेला आहे. मला तुम्हाला एक प्रश्न आहे, तुम्ही काय प्रयत्न केला वेट लॉस करण्यासाठी? बर, आणखीन? आणखीन? कधी थोडं जेवणला बसून कर. हा, कधी असं वाटतं की तेलकट आणि गोड आणि एक्सरसाइज डेली करता? पावसामध्ये करत नाही समजा. ठीक आहे. खाण्यापिण्याचं वेळापत्रक सांगू शकता? सकाळी 8:30ला. पुन्हा सकाळी 10-10:30 वाजता. दुपारचं 8:30ला सकाळी जेवण. पुन्हा 10:30ला जेवण करता. हा, त्याच्यानंतर दुपारी आलं, दुपारी वगैरे दुपारी जेवण. हा, परत संध्याकाळी 8:30ला जेवण. ठीक आहे. चहा किती वेळा पिता? बरं, कधी वाटलं तुम्हाला वजन वाढलेलं आहे, आपण ते कमी केलं पाहिजे? बरं, ठीक आहे, चालतंय. तुम्हाला एक 10 दिवस कोर्स करायचा आहे. किती दिवस? 10 दिवस इथं अनुभव घ्यायला यायचा आहे. हा, 7:45ला सेंटर उघडतं, 10च्या मध्ये यायचं. ठीक आहे, काही न खाता. इथं नाश्ता भेटणार तुम्हाला आपल्या सेंटरला. तो नाश्ता केल्यानंतर पोट भरून जाणार. परत सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे त्याचं वेळापत्रक मी लिहून देणार, ते फॉलो करायचं. चहा बंद करायचं फक्त तुम्हाला. चहा किती वेळ पिता? चहा किती वेळ पिता? छान गोष्ट. नॉनव्हेज खाता का? नॉनव्हेज कधी खायचं ते सुद्धा सांगा तुम्हाला. रोज खाता? रोज लागतं? बरं, ठीक आहे. मी खाण्यापिण्याचं वेळापत्रक देईल, ते फॉलो करताल का? ठीक आहे, चालतं. मला काही असं जॉबला नाही, घरी बसूनच करू शकता. हा, ऑडिट. हा, ठीक आहे, मी सांगतो पुढे. बॉडीमध्ये 2 प्रकारचे वजन आहेत, एक चरबीचं आणि एक मसल मासचं. तर आपल्या शरीरामधलं चरबीचं वजन कमी झालं पाहिजे आणि मसल मास म्हणजे काय? इम्युनिटी ताकद. तर इम्युनिटी मसल मासचं वजन वाढलं पाहिजे. ठीक आहे. तुमचं उंचीप्रमाणे वजन किती पाहिजे? आपल्या हाईटनुसार उंची असते. 164 सेंटीमीटर तुमची हाईट आहे, तर तुमच्यानं 164 सेंटीमीटर मधनं 100 मायनस करायचं, म्हणजे तुमचं 64 वेट पाहिजे. आता वेट आहे 79, जवळपास 80 किलो झाले, 700 ग्राम. तर वाढलेलं वजन आहे 16 किलो. हा, 16 किलो वजन तुम्हाला कमी करण्याची आवश्यकता आहे. हा रिपोर्ट तुम्हाला समजून सांगतो मी. पहिला रिपोर्ट आहे बॉडी फॅट. बॉडी फॅट म्हणजे काय? दिसणाऱ्या चरबीचं प्रमाण. हे पाहिजे किती? 20% 30.8 झालेलं आहे, जवळपास 11% वाढलेलं आहे, जे रिस्क मध्ये आहे. बेली फॅट आहे 15% पाहिजे लटकलेली चरबी. कमरेची चरबी, गळ्याची चरबी, हाताची लटकलेली चरबी किती पाहिजे? 15%. 22% झालेली आहे, ती सुद्धा 7% एक्स्ट्रा आहे, एवढी रिस्क मध्ये आहे. आणि तिसरी चरबी आहे ऑर्गनच्या सभोवतालची चरबी, जी आपले लंग्स, किडनी, हृदय, फुफ्फुस आतमधली चरबी आहे. त्याच्यामुळं बीपी, शुगर, डायबिटीज, PCOS, PCOD असे मोठमोठ्या प्रकारचे आजार होतात. हे तुमचं किती पाहिजे? जवळपास 2 ते 6%. किती टक्के? 2 ते 6%. हे बघा, जे पिवळ्या कलरचा भाग आहे हे सगळा चरबीचा भाग आहे, आणि जो रेड कलरचा पार्ट आहे हे सगळं मसल मास आहे. तर आपल्या शरीरामध्ये पिवळ्या कलरचा भाग कमी पाहिजे आणि मसल मासचा भाग जास्त पाहिजे. ठीक आहे. मसल मास म्हणजे काय? इम्युनिटी ताकद. आपण हे पिवळ्या कलरचा, येलो कलरचा भाग चरबीचं प्रमाण कमी करतो आणि मसल मास इम्युनिटी वाढवतो. आता मसल मास इम्युनिटी का वाढते? कारण आपल्या शरीराला जिवंत 114 प्रकारच्या विटामिनची, न्यूट्रिशनची गरज असते. ते रेग्युलर बेसिस मध्ये अन्नातनं नाही भेटत, आणि त्याच गोष्टीमुळे तुमचं विजरल फॅट झालेलं आहे 17.5%. विचार करा, 3 पटीने पोटातल्या चरबीचं प्रमाण वाढलेलं आहे.
ठीक आहे. त्याच्यामुळे मसल मास ताकद तुमची कमी झालेली आहे. 47 वर्ष वय आहे. बॉडीचं काम चाललंय 60 वयाच्या माणसाप्रमाणे. या कंडिशनला बीपी, शुगर, डायबिटीज, हार्ट प्रॉब्लेम, हार्ट अटॅक असे आजार होऊ शकतात. BMI 30% झालाय. ठीक आहे. आपण 30ला सांगतो. ओबेसिटी ग्रेड 3 मध्ये आहात. मॅक्झिमम रिस्क ऑफ डायबिटीज, कॅन्सर, हार्टचे प्रॉब्लेम आणि प्रेमेच्युअर डेथ असे आजार होऊ शकतात. ठीक आहे. 20 ते 23% नॉर्मल असतं. 10 दिवसांनी आपण परत ते चेकअप करणार. तुम्ही किती प्रॉपर फॉलो केले, किती चोऱ्या केल्यात मशीन सांगते आपल्याला. ठीक आहे. एक थाळीभर जेवण आहे. भाजी, पोळी, वरण, चपाती ह्याच्यातनं 114 प्रकारचे न्यूट्रिशन 50% सुद्धा न भेटल्यामुळं बॉडीची अवस्था अशी झालेली आहे. हे 100% विटॅमिन तुम्हाला रोज इथं नाश्त्यामध्ये भेटणार. ठीक आहे. नाश्त्यासाठी आपण इथं घेतो 2500 रुपये फक्त 10 दिवसाचे. त्याच्यामध्ये खाण्यापिण्याचं वेळापत्रक सगळं तुम्हाला शेड्यूल मी लिहून देणार. ती कॉस्टिंग तुम्ही 2-3 दिवसात पे करू शकता थोडी थोडी. आणि आता होतो ना ठीक आहे. ते काय होईल चालतंय. ते फिक्स होऊन जाईल. बरं. आणि नंतर मग माझं जेवण येते. हा आणि सकाळी 10च्या मध्ये यायचं. परत 10 500 काय किंमत नाही. 3000 मेंबरशिप आहे पण मी 2500 केली. बरं मला ऐका हा. ठीक आहे तुमचं म्हणलं ना मला पुन्हा माझं शेड्यूल सांगा काय कसं कसं असतं. तुम्ही आता तुमची उत्सुकता योग्य आहे. तुम्ही माझ्या सेंटरला आलात म्हणजे माझं कामच आहे. 50% मीच सांगणार, 50% तुम्हालाच फॉलो करायचं. काळजी करू नका. आज नाश्ता करा. तुम्ही रोज येणार आहेत. मला तुमचं नाश्ता केल्यानंतर तुम्हाला भूक किती वाजता लागते घरी गेल्यानंतर हे मला उद्या कळू द्या. त्याच्यानुसार मी खाण्यापिण्याच्या वेळापत्रक तुमचं नियोजन करेन. पण तुम्हाला आता जी जनरल कॉमन माहिती आज सांगायची ती सांगून देईल. काळजी करू नका. हा ठीक आहे. ऑनलाईन करता, कॅश करता? ठीक. आणि स्कॅनर म्हणजे काय होतं की जसं